नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे श्री सगनवंशी समाज शिक्षण प्रसारक संस्था धुळे आणि महाराष्ट्र राज्य जिरमाळी समाजसेवा संघाच्या धुळे शाखेतर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. जिरमाळी समाजातील 10वी तसेच 12वी परीक्षेत यश मिळवलेल्या सुमारे 350 गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याच गुणवंत सोहळ्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या उमेदवार तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या समाज बांधवांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे निमित्ताने समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे होते. तर मुंबई येथील जिरमाळी समाजसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नारायण नवले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. नाशिक येथील उद्योजक चंद्रकांत बागुल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक अनिल जाधव, प्राध्यापक DT पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच ताहराबाद काशीनाथ नंदन, दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण मानकर, प्रकाश पाटील, सुशीलाबाई गवळी, दिगंबर क्षीरसागर, मुकुंद घरटे, किशोर घरटे, अविनाश सोनवणे, सुभाष नंदन, कैलास जिरे, माधुरी साळवे, निलेश पगारे, सतीश शिरसाट, मधुकर साळवे, केता जाधव, कीर्तनकार रामचंद्र नंदन, दामोदर पगारे, शालिनीताई बुंदे, कविताताई क्षीरसागर, रावसाहेब घरटे, अशोक साळवे, गजानन साळवे, महेश घरटे, मोहन महाजन, निंबा जाधव, दीपक जाधव, डॉक्टर राजेंद्र पगारे, घोडदे येथील कमलाकर क्षीरसागर, धुळे येथील रतन जिरे, प्राध्यापक MS पाटील, विजय पाटील, सुदाम पगारे, प्रकाश पाटील, किरण पगारे, चेतन पगारे, अण्णा सोनवणे, वसंत वाघ आदींसह समाजातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवत समाजाचे नाव उज्ज्वल करावे असेही यावेळी मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाचे निमंत्रक आणि युवा कार्यकर्ते धीरज पाटील, दत्तात्रय पाटील, हेमंत घरटे, निलेश पाटील, नरेश जाधव, RJ पाटील, विजय पगारे, जगन्नाथ सोनवणे, प्रभाकर पगारे, मधुकर पगारे, किरण रायते, कैलास रायते, श्रीकृष्ण साळवे, अमित नंदन, बापू जाधव, रवींद्र साळवे, DP पाटील, अमोल क्षीरसागर, संजय पारसकर, कविता क्षीरसागर, दिनेश पाटील, योगेश पगारे, तुषार गवळे, ज्ञानेश्वर भोगे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करत मेळावा यशस्वी केला. यावेळी समाज बांधव, पालक, शिक्षक, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने समाज मेळाव्याचे आयोजन झाल्याचे उपस्थितांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. SN न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत घरटे, पिंपळनेर. धन्यवाद.
बघा एकीकडे समाज अभंग चाललेला आहे. सकाळी आपल्या या ठिकाणी याच मंगल कार्यालयामध्ये मी जवळपास या सीझनमध्ये 15 वैदिक लग्नांना आणि सकाळी वैदिक लग्न लावतो आणि दुपारी आपण पारंपरिक लग्न लावतो. अतिशय वाईट चालीरीती आपण नव्या पद्धतीने या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये द्यायचे असतात चेंज रिपोर्ट ते अतिशय योग्य पद्धतीने आम्हाला करून दिले. आम्हाला दप्तर देखील या ठिकाणी दिलं आणि आनंदाची गोष्ट अशी की 2016 मध्ये आपण जो वधूवर परिचय मिळावा या संस्थेच्या वतीने या ठिकाणी घेतलेला होता. त्यावेळेला जमा झालेल्या वर्गणीतून आज देखील 6 लाख रुपये त्या अकाउंटला जसेच्या तसे पडलेले आहेत. आणि या ठिकाणी व्यासपीठावर मी सांगू इच्छितो की अजून देखील त्या अकाउंटचं भाव आम्ही आमच्या नावाने केलेलं नाही. कारण चेंज रिपोर्ट आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी होतील. चेंज रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला या संस्थेचे फक्त सध्या कार्यरत असलेले 167 सदस्य ते वाढून आपल्याला जवळपास 700 ते 800 सदस्य या ठिकाणी सदस्य म्हणून देखील आपण करूया. आणि भारतीय पाटील असतील मला एक बाब सांगितली की आपण दोन ठिकाणी आपण जे सत्कार सोहळे करतो त्याची आपण एक वेळा केला तर चालेल. कारण मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांचं दिवशी बोलणं झालं होतं. मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं मला काही प्रॉब्लेम नाही. आणि एक महिन्याभरापूर्वी किंवा 15-20 दिवसापूर्वी जरी दोनचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर आपण दोन्ही संस्थांचा जर कार्यक्रम केला तर बरं राहील. मला वाटतं मी त्याचा एक क्षणाचाही विलंब न लावता दोन सांगितलं गो हेड काहीच प्रश्न नाही. का मित्रांनो जिरीम आणि समाजसेवा संघ ही जी संस्था सुरू केली आपण 2007 ला आणि त्याच्यापूर्वी 4 एप्रिल 1998 हे सदर वैश्य समाज मंडळ आपण सुरू केलं आहे. जिल्हाद्वय आणि सदर वैश्य जिरीम आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थी गुणगौरव समारोह या साई कृष्णानाथ पिंपळे येथे संपन्न आहे. या समारंभासाठी पूर्ण धुळे जिल्ह्यातून आणि नाशिक जिल्ह्यातून जवळजवळ इयत्ता 10वी 12वी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि विविध प्रावीण्य मिळवलेले सर्व गुणवंत मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करण्यात आला. यावर्षी प्रथमच दोन्ही संघटनांनी एकत्रित हा गुणगौरव समारोह आयोजित केला म्हणून आम्हाला खूप प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. इतके विद्यार्थी येण्याचा मान हा पहिल्याच वर्षी जवळजवळ 400 विद्यार्थी हे आमच्याकडे नावं नोंदणी झाली आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही यथोचित सत्कार करून त्यांना सन्मानित केले.